अशा पद्धतीने पराठे तयार केले तर अजिबात फाटायचं तुटायचं टेन्शन राहत नाही. सारण अजिबात बाहेर येत नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने कोणीही लाटू शकेल. एकदम मऊ आणि लुसलुशीत पराठे कसे तयार केले. नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा. तर सर्वात आधी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये तुमचे 4 ते 5 पराठे आरामात होतात. तर चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ जे आहे ते नीट भिजवून मळून घ्यायचं आहे. तर आपल्याला सर्वात आधी कणिक मळून घ्यायची आहे आपल्या पराठ्यांसाठी. तर अशा पद्धतीने थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ जे आहे ते अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. वरतून मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. 1 चम्मच तेल टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचं आहे. तर जसं चपातीसाठी आपण पीठ मळतो त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे आणि एकदम स्मूथ सॉफ्टचा डो तयार करायचा आहे. तर अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. तर आपलं पीठ जे आहे ते आपलं मळून झालेलं आहे. आता 10 मिनटं झाकून ठेवून हे रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत मी इथे बटाटा जो आहे तो धुवून घेतला आहे आणि चाकूच्या मदतीने आपल्याला याच्यावरती असे काचरे करून घ्यायचे आहेत. म्हणजे बटाटा जो आहे तो मी हा मायक्रोवेव्हमध्ये उकडणार आहे, त्यामुळे हे मी असे काच करून घेत आहे. म्हणजे बटाटा जो आहे तो आतमध्ये पर्यंत शिजेल, त्यामुळे मी हे बाजूला असे काच करून घ्यायचे आहे. तर पूर्ण बटाट्याला असे काच करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी हा बटाटा मायक्रोवेव्हमध्ये ठेवणार आहे. एका बटाट्यामध्ये तुमचे 4 ते 5 पराठे जे आहेत ते रेडी होतात. त्यामुळे मी ते सकाळच्या नाश्त्यासाठी बनवत आहे. तर इथे मी 5 मिनटाचा टायमर लावून ठेवणार आहे. 5 मिनटानंतर बघूया आपण आपले बटाटे शिजले आहेत की नाही. तर मी मायक्रोवेव्ह चालू केलेला आहे. आता 5 मिनटानंतरच आपण हे चेक करणार आहोत. तर आता इथे आपले 5 मिनटं जे आहेत ती पूर्ण होत आहेत. तर आता बघू शकता मी मायक्रोवेव्ह बंद केला आहे आणि आपण बघूया बटाटा आपला शिजला आहे की नाही. तर आपला चाकू जो आहे तो इझिली ग्लाईड झाला आहे, म्हणजे बटाटा जो आहे तो आपला पूर्ण शिजला आहे. तर अशा प्रकारे मी आता चाकूने बघणार आहे. तर हा बटाटा जो आहे तो आतमध्येपर्यंत 5 मिनटामध्ये शिजून झाला आहे. शॉर्ट्सवरती टाकला आहे, जर तुम्ही नाही पाहिलं तर शॉर्ट्स तर नक्की बघून घ्या माझ्या चॅनलवरती. तर आता हा बटाटा जो आहे तो आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचा आहे, मगच आपल्याला यात मसाले वगैरे ॲड करायचे आहे. तर थोड्या वेळासाठी हे मी बाजूला ठेवून देणार आहे. बटाटा आपला थंड झाल्याच्या नंतर आपण पुढच्या कृतीकडे वळूया. तर बटाटा जो आहे तो आपला थंड झाला आहे. आता यात मी सालं काढून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने ही सालं निघत आहेत. म्हणजे तुम्ही यावरून अंदाज लावू शकता की बटाटा जो आहे तो आपला पूर्ण शिजलेला आहे. तर तुमच्याकडे ओव्हन असेल तर हा मायक्रोवेव्हचा हॅक नक्की ट्राय करा. खूप इझी पडतं. सकाळचा नाश्ता वगैरे जर तुम्हाला बनवायचा असेल तर 5 मिनटामध्ये तुम्ही 2 ते 3 बटाटे उकडू शकता. तर आता बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत. आता यामध्ये मी किचन किंग मसाला जो आहे तो वापरणार आहे. बाकी तुम्हाला काहीच मसाले टाकायची गरज नाही पडत. या मसाल्यामध्ये सर्व मसाले मिक्स असतात. चवीनुसार मीठ टाकलं आहे. हे मी माझ्या छोट्या मुलीसाठी बनवत आहे, म्हणून यात मी हिरवी मिरची आणि लाल तिखट वगैरे नाही टाकत आहे. फक्त हा किचन किंग मसाला जरी तुम्ही टाकला ना तरी हा पराठा जो आहे तो आपला खूपच टेस्टी बनतो. तुम्हाला बाकी काही जास्त टाकायची गरजही पडत नाही. तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा आणि तुम्हाला विश्वास बसेल की जास्त काही यात टाकायची गरजही पडत नाही. तर आता चम्मचच्या सहाय्याने मी मिक्स केलेलं आहे. आता आपण हाताने जे आहे ते पूर्णपणे स्मॅश करायचं आहे. तर यात मी चवीनुसार मीठ टाकलं आहे, हळद टाकलं आहे आणि किचन किंग मसाला टाकला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. वरतून आपण थोडीशी हळद टाकणार आहोत यामध्ये. तर इथे अर्धा चमचा हळद मी टाकलेला आहे. आता यात हे जे आहे ते पूर्ण आपल्याला मिक्स करायचं आहे आणि याचे छोट्या छोट्या लिंबूच्या आकाराचे गोळे जे आहेत ते तयार करून ठेवायचे आहेत. म्हणजे पराठा भरताना तुम्हाला वेगळं काही
स्टफिंग वगैरे भरायची गरज नाही पडत. तर अशा प्रकारचे गोळे जे आहेत ते मी आधीच बनवून ठेवणार आहे. अशा पद्धतीचे गोळे करून तुम्हाला ठेवायचे आधीच, म्हणजे तुम्हाला पराठा लाटायला खूपच सोपं पडतं. तर आता इथे मी पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आपण जे भिजवलेलं होतं त्याचा थोडासा भाग घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्याला एक वाटी तयार करायची आणि आपण जे बटाट्याचं स्टफिंग रेडी केलं आहे ते आपल्याला यात घालून, जसं आपण पुरणपोळी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला असं ठेवून पूर्णपणे सगळ्या बाजूनी झाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी आपल्याला हे पीठ सारण भरून व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने त्याला गोलाकार देऊन आपल्याला हा पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे. तर आपला सारण जे आहे ते भरून झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं दाबून वरनं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं सारण जे आहे ते कुठनंही बाहेर नाही येणार आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. हा पराठा जो आहे तो तुम्हाला अशा पद्धतीने गोल आकार करून सगळ्या बाजूने लाटून घ्यायचा आहे. तर एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे, जास्त जोर नाही द्यायचा, नाहीतर सारण जे आहे ते आपलं बाहेर येईल. तर हलक्या हातानेच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर आपला पराठा जो आहे तो लाटून झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला या पराठा जो आहे तो गरम तव्यावरती असा टाकून घ्यायचा आहे. सुरुवातीला आधी मीडियम गॅसवरती तुम्हाला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर पराठा दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजल्याच्या नंतर गॅस फुल करून तुम्हाला यावरती तुम्ही तेल, बटर किंवा तूप लावू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी खरपूस हा पराठा जो आहे तो नीट व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता हा पराठा जो आहे तो आपला किती छान प्रकारे फुगलेला आहे. तर यावरती तुम्ही तेल, घी किंवा बटर लावू शकता. तर अशा प्रकारे आपला हा आलू पराठा जो आहे तो रेडी आहे. तर एकदा ही रेसिपी जी आहे ती नक्की ट्राय करा आणि खूपच मऊ आणि लुसलुशीत आपले हे पराठे जे आहेत ते रेडी झालेले आहेत. एका बटाट्यामध्ये मी 4 ते 5 पराठे जे आहेत ते तयार झालेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथं तुम्हाला दाखवते किती मऊ झालेला आहे हा पराठा आणि टम फुगलेला आपला हा पराठा जो आहे तो रेडी झालेला आहे. अजिबात सारण कुठल्याही बाजूने बाहेर नाही आलं. तर एकदा हा पराठा नक्की ट्राय करा. तुम्ही ही दही किंवा कोणती चटणी किंवा कोरडी चटणी कोणतीही त्यासोबत खाऊ शकता किंवा बटाट्याची भाजी, रस्सा भाजी वगैरे सोबत कोणतेही तुम्ही खाऊ शकता. तर एकदा नक्की ट्राय करा. आपला हा आलू पराठा जो आहे तो एकदम टेस्टी बनला आहे. व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.